ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि विविध वृत्तमाध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की 2 जुलैपासून लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते आणि त्याचबरोबर नवीन लाभार्थी महिलांसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू केली जाऊ शकते. सध्या राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू असून आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. या पडताळणीमध्ये अनेक महिलांची माहिती अपूर्ण असल्याचे आढळून आले असून काही लाभार्थी अपात्र असल्याचेही सामोरे आलेले आहे. त्यामुळे सरकारकडून लाभार्थी यादी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. अशा परिस्थितीत 2 जुलैपासून ई-केवायसी सुरू झाल्यास ज्या महिलांचे लाभ थांबले आहेत किंवा ज्यांची माहिती अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. याशिवाय नवीन अर्ज सुरू झाल्यास आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेऊ न शकलेल्या हजारो पात्र महिलांना अर्ज करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे अनेक महिला या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की 2 जुलैपासून नवीन अर्ज किंवा नवीन फॉर्म सुरू होणार असल्याबाबत अद्याप अधिकृत शासन निर्णय किंवा GR जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणे आवश्यक ठरणार आहे. सरकारकडून अधिकृत आदेश जाहीर झाल्यानंतरच अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि ई-केवायसी संदर्भातील संपूर्ण माहिती स्पष्ट होईल. दरम्यान सर्व महिलांनी आपले आधार कार्ड, बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, जेणेकरून अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यास किंवा ई-केवायसी करण्याची संधी मिळाल्यास कोणतीही अडचण येणार नाही. लाडकी बहीण योजना सुरू असून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे आणि आगामी काळात या योजनेबाबत आणखीही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवा आणि कोणतीही नवीन माहिती आल्यास ती सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडलेले रहा. धन्यवाद.